स्वीकाराल की अतिशय उत्साहाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत पारायणाचा हा सोहळा, नाथ महाराजांच्या अतिशय पवित्र आणि अतिशय परम पावन अशा ग्रंथाचं आपण पारायण करत आहात. आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे अत्यंत उत्साहाने आयोजित असलेल्या या सोहळ्यामध्ये इथे आपली हजेरी लावली आहे. 75वं वर्ष आहे, अमृत महोत्सवी असा अतिशय सुंदर योग जुळून आलाय. आणि माझ्या परम भाग्याने समस्त निवाणे ग्रामस्थवासियांचं मी आज आपल्या सगळ्यांचं दर्शन माझ्या परम भाग्याने घेतेय. साथीसाठी सेवेसाठी उपस्थित असलेली सर्वच मंडळी अतिशय गुणीजन आहेत, गायक, वादक, माझ्यापेक्षा वय, ज्ञान, अनुभव या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले. आणि इकडे आम्हाला जर आरक्षण दिले, बहुतेक आज दिले की रोजच असतं, आजच आहे का, टाळ्या वाजवा यांच्याकडे. त्यामुळे असं पाहिजे खरं, म्हणजे आपण सगळीकडे पुढे आहोत, नाही असं नाही, एसटीत पण आपणच आहोत सध्या, हो म्हणा, आहे की नाही महिला वर्ग. आजचा दिवस आपला आहे असं समजा. मला ज्यांच्यामुळे इथे आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे परमादरणीय आमचे रोहन दादा आहेत. खरं तर त्यांचं एकच नाव मला माहितीये, त्यामुळे बाकीच्यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून होणार नाही कदाचित. त्यामुळे दादांना मनापासून नमस्कार करते, धन्यवाद देते. आणि त्यांना सहकार्य करणारे पारायण मंडळाचे सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते, सद्गुरु श्री रामदास रामचरण दास महाराजांच्या परम पावन कृपाशीर्वादाने संपन्न होऊ घातलेला हा उत्सव, हा अखंड हरिनाम सोहळा. एखादं मार्गदर्शन लागतं, संत आशीर्वाद लागतात कुठल्याही कार्याला, तेव्हा ते कार्य तडीच जातं. कारण कार्य द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. अशा संतांच्या परम पावन भूमीमध्ये आपण आहोत. संतांच्या मार्गदर्शनाने आपण चालतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, त्यांनी वाट दाखवून दिली म्हणून त्या वाटेवर डोळे झाकून जरी चाललो ना तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार हे निश्चित आहे. मला अतिशय आपल्या सगळ्यांचं कौतुक वाटतंय, आनंद वाटतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर पुण्यात घडलं असताना माझ्याकडून पाऊण तास उशीर तर लोक उठून गेली असतील. म्हणून आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना. कारण आमच्या पुण्या मुंबईमध्ये तेवढी संवेदनशीलता आणि तेवढं समजून घेण्याची वृत्ती, मला असं वाटतं, मी फार धाडसाचं विधान करते ना तर भांडतील पुणेकर माझ्याशी. मी पुण्यात राहते आणि पुण्याबद्दलच असं बोलते, पण खरं सांगू का, आपण सर्व अत्यंत सहृदय भाविक आहात. मनापासून मला परमादरणीय रोहनदादांची आता चिठ्ठी सुद्धा आली की कार्यक्रम पुढे गेला तरी चालेल, 9 ते 11 ही जरी कार्यक्रमाची वेळ असली तरी सुद्धा, म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं, पण मी तुम्हाला असं सांगते की 12 वाजू देणार नाही. म्हणजे वाजले की 12 असं तुम्ही मला म्हणायला नको परत. घड्याळातली तर नाहीच वाजू देणार आणि कीर्तनाचे वाजणार नाहीत याची परमात्मा पांडुरंग घेईल काळजी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन घेते. अत्यंत आबाल वृद्ध बघायला इतकं छान वाटतंय, काय सांगू तुम्हाला. श्रोत्यांमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक असले की तो एक वेगळा त्रास असतो, पण श्रोत्यांमध्ये तरुण मंडळी असतील, अशी छान छान लहान मंडळी असतील तर हा समोरनं दिसणारा, आता तुम्हाला ते सुख नाही, आम्ही सगळे पाहतोय की समोर काय सुंदर वाटतोय बघायला. कारण सगळ्यांची उपस्थिती राहणं फार गरजेचं आहे. इथं महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, माझा बंधू वर्ग आहे, तरुण भावंड आहेत, माझ्यापेक्षा मोठी आहेत, लहान मंडळी आहेत. आणि मग असा सगळ्या श्रोत्यांचा उत्तम गदारोळ समोर असल्यानंतर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे, हा आनंदाचा गदारोळ. मग त्याला स्थळ, काळ, वेळ त्याचं बंधन राहत नाही. पण काळजी करू नका, आपण बंधनच पाळायचं अजिबात. 12च्या पुढे मी जाऊ नाही देणार, फार तर 12 वाजतील घड्याळातले. हा, त्यामुळे आपण सगळे जागेपणे कीर्तन श्रवण करूया. अत्यंत सुंदर दादांची माईक सिस्टीम आहे, ते छान त्यांच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा. फक्त माझं एकच म्हणणं असतं की लाऊड नाही झालं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक असतात, कानाला त्रास होतो, त्यांच्या जवळ असतो साऊंड, आणि कशाला आरडाओरडा, आपण शांततेत जितकं होईल तेवढं छान जाईल. त्यामुळे खूप लाऊड करू नका, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे. अतिशय सुंदर अशी पखवाजाची साथ आहे, आमच्या महाराजांची पेटीची साथ आहे, तुळशीवाल्या मावशी, आमच्या विणेकरी, सर्व टाळकरी, सर्व संयोजक आयोजक सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य राग रसिक भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्व परिचय असलेला गाथेतला अत्यंत सुंदर असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. भगवंताला कुठलं बंधन बांधल्यानंतर भगवंत भक्तासाठी वाटेल ते करायला सिद्ध होतो, तयार होतो, तत्पर होतो, या सगळ्याचा परामर्श घेणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल